खिंडीतील गणपती ट्रस्ट त्यामध्ये ट्रस्टी म्हणून आहे. या ठिकाणी पाऊस जेव्हा मध्यंतरी जोरात ते डोंगरावरून येणारं पाणी पुढे जायची सोय नसल्यामुळं सर्व पाणी ह्या खिंडीच्या गणपतीच्या पायऱ्यावरून खाली आलं आणि त्याचबरोबर मोठमोठे दगड राडारोडा 2 मोटरसायकलही घसरून पायऱ्यावरून आल्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यावर ते साफ करणं हे अतिशय अवघड होतं. पण आज साताऱ्यातील बहुसंख्य युवक, काही पर्यावरणप्रेमी सहकारी आणि वेद अकॅडमी वगैरे सारख्या संस्था यांनी सकाळपासून या ठिकाणी श्रमदान सुरू केलेलं आहे आणि हा परिसर स्वच्छ व्हावा. आणि या ठिकाणी सातारकर नागरिक सकाळ संध्याकाळ फिरायला येणार आहेत, चतुर्थीला येणारे भरपूर लोक आहेत. ह्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी लोकांनी जे सहकार्य केलंय त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. असंच आपलं सहकार्य या कामी राबावं, सर्व परिसर पुन्हा पहिल्यासारखा व्हावा. शासनाने या सहकारी लक्ष घालून मदत करावी आणि पुन्हा अशी आपत्ती ओढवणार नाही अशा प्रकारची काळजी घ्यावी असे माझी विनंती आहे. माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी या ठिकाणी पाहणी केली आहे. जो समोरचा गटार भरलेला होता त्या संबंध साफ करून दिलेला आहे. जी झाडं धूळ पडायची शक्यता आहे त्याच्या फांद्या कापून दिलेल्या आहेत. अजूनही त्यांचं पुढचं काम आहे चालू आणि पाऊस उघडल्यावर संबंध कॉन्क्रीट गटार वगैरे करून देण्याचं त्यांच्या डोक्यात कल्पना आहे, त्याची योजना चालू आहे. असं शासनाच्या सहकार्याने 300-400 वर्षापूर्वीच्या देवळात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारकरांच्या खिंडीतल्या गणपती आणि कुर्णेश्वर परिसरात असंच सहकार्य स्वच्छता व्हावी आणि लोकांचं प्रेम आणि सहकार्य असंच ट्रस्टला मिळावं अशा प्रकारचं आवाहन करतो. नमस्कार, मी मिसेस रेणू येळगावकर, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी. जसं मी नेहमी सतत सांगत येते की चांगल्या कामाला चांगल्या माणसांची आठवण होते आणि यात सातारकर कुठेच मागे नाही. आणि आपण बघितलं आता मध्यंतरी जे अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे जे आपलं कुर्णेश्वरचं मंदिर आहे तिथे माती खाली ढासळून आलेली आहे, रोडा दगड असे पण आलेले आहेत. आणि हा इतका सुंदर स्वच्छ परिसर होता की इथे आल्यानंतर अगदी मन प्रसन्न व्हायचं. पण ते परत असं सगळं मातीचं झाल्यामुळे तुम्ही बघताय की काय अवस्था झाली. पण आपल्या सगळ्यांच्या एका आव्हानावर खूप लोकांचा हातभार लागलाय. पण जवळपास इथे अजून 5-10 दिवस लागणार आहे. मी सगळ्या सातारकरांना आवाहन करते, विनंती करते की तुम्ही सगळेच इथे 1 दिवस येऊन इथे श्रमदान करा, मदत करा की मंदिरचा परिसर परत एकदा आपल्या सातारकरांना जसा आवडतो तसा परत होईल. आणि नक्कीच या भेट द्या आणि इथे थोडंफार जे काही जमेल ते नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.